तर आज आपण चाललो हर्षल भाऊच्या वावरात. तर संध्याकाळचे 5 वाजले. हर्षल भाऊला वावरात जायचं होतं. आम्ही दोघं लागलो हायवे न. हा रस्ता जाते त्याच्या वावराकडे. आपको भी पता की मेरे को तो वावर का कुछ समजता नहीं, लेकिन आपल्याला जायचं फक्त वावरात, कारण आपण करणार आज रीला शूट. त्यानंतर आम्ही पाणीच्या रस्त्याला लागलो. एका व्लॉग मध्ये मी सांगितलं हातभर फाटते बरं पाणीच्या रस्त्यानं पडल्यावर, पण भाऊला काही वाटत नाही बरं. हर्षल भाऊचं रोजच काम आहे. ज्या वावरात काहीच पेरलं राहत नाही, या वावराला कोणते वावर म्हणते ते तुम्ही सांगा. बिज्जा खतरनाक रस्ते वावराचे पाहून घ्या. एवढे गोटाळी असून पण त्याच्यातून गाडी काढवला भाऊ. खरंच भाऊचं लय टॅलेंट आहे पण भावा. तर आपण हर्षल भाऊच्या वावरात जवळ चाललो होतो. त्याच्याच वावराच्या साईडला एक गव्हाचं वावर. वावरात आलो, गाड़ी पार्क केली. आता चाललो आपण हर्षल भाऊच्या वावरात. तो भाई ये अपने हर्षल भाऊ का वावर देख सकते हो, बहुत खतरनाक आहे भाई का वावर. तर मी भाऊच्या वावरात पहिल्यांदा गेलो आणि हा वावरात भाऊ असं काहीतरी पेट्रोल होता. याला विचारू हे वावरात काय साठी पेट्रोल जाते. भाऊ मी काय म्हणतो, हे जे तू पेट्रोलला याचं यूज काय होते. भावा याचं यूज असा आहे का, याचे 2 कारण आहे. म्हणजे कोणकोणते. म्हणजे असे एक म्हणजे जनावराला बुदाळण राहते. हा हा, की कोणी आहे बा वावरात, म्हणजे हा तेल वाटते. त्याला वाटते का काही आहे बा वावरात, कोणी असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दळ, आपल्या मालावर दळ पडत नाही. हा बरोबर आहे, रात्रीचं दळ येते ना. रात्रीचा दळ पडत नाही. याचे 2 फायदे आहे, म्हणून लोक हे पेटवत असते. समजलं का मग हे वावरात कोण पेटवला जाते. त्यानंतर आम्ही काही रीला शूट केल्या. आता चाललो आम्ही घराच्या रस्त्यानं. तर जायच्या पहिले वावराला बाय बाय केलं आणि त्यानंतर भाऊची गाडी इथं लावली होती. तर आपलं सगळं काय झालं. आता चाललो आपण घरी. तुम्ही पण जायच्या पहिले फॉलो लाईक शेअर नक्की करून टाका. फॉलो करा बे पोट्ट्यो. 8,000 फॉलोअर चालय जवळ आहे आपण.